जय विश्वकर्मा। आज या ठिकाणी 7 सप्टेंबर रोजी आपल्या श्री क्षेत्र अमृत लाट इथून विश्वकर्मा वंशीय समाज संघटन कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर सांगली जिल्हा आणि कराड या ठिकाणून आपल्या संघटनेचे पदाधिकारी ही दरवर्षी गेली 9 ते 10 वर्ष झाली ही ज्योत, एक आपल्या संघटनेची ज्योत, ज्या ज्योतीचं नाव सद्भावना दिलेले आहे। आपल्या विश्वकर्मा समाजामधील मधुमय, त्वष्टा, शिल्पी, देवेज्ञ या 5 संघटनेला एकत्र करून या सगळ्यांची सद्भावना वृद्धिंगत होऊन समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, समाजाच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात या हिशोबानं दरवर्षी सातत्यानं विश्वकर्मा वंशीय समाज संघटन वेगवेगळे कार्य राबवत असतात। त्यातीलच हा एक कार्याचा आणि प्रचार प्रसाराचं माध्यम आणि लोकांच्या तळागाळापर्यंत संघटनेचं काम पोहोचण्यासाठी म्हणून आपलं ही ज्योतीचं आपण दरवर्षी हे जे नियोजन करतो, ह्या ज्योतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ही ज्योत म्हणजे श्री क्षेत्र शिरसंगी आपल्या सुतार समाजाची असू दे, आपल्या विश्वकर्मा पांचाळ समाजाची, तिची आदिमाया शक्तीच्या तिथून कुंडातून आपण दर्शन घेऊन तिथून आंघोळ करून अभिषेक करून साक्षात तिथल्या गाभाऱ्यातली जी ज्योत घेऊन तिचे चैतन्य, तिची प्रेरणा, ती शक्ती, ऊर्जा घेऊन आपण वेरूळसारख्या ठिकाणी जातोय। वेरूळमध्ये जाण्यामागचं एकच कारण आहे, जसं आपलं वेरूळचं शिरसंगीचं महत्त्व आहे तसंच वेरूळचंही महत्त्व आहे। श्री विश्वकर्मा प्रभूंचा एक अवतार त्या ठिकाणी श्री क्षेत्र वेरूळमध्ये झालेला आहे। त्याचं परम पावन स्थान ते वेरूळचं कुंड आहे। त्या कुंडापासूनच आपलं जुनं विश्वकर्माचं मंदिर आहे। त्या विश्वकर्मा मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या संघटनेने केला आणि पूर्ण समाजानं, पूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर पूर्ण भारतातल्या समाजाने एकत्र यावं। सर्व समाज बांधवांना विनंती आहे, या येणाऱ्या ज्योतीचं आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गावर जिथे जिथं मार्ग आपले व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जाईल, आपण त्या ज्योतीचं स्वागत करावं, त्या पवित्र ज्योतीचं दर्शन घ्यावं आणि 17 सप्टेंबरला वेरूळ या ठिकाणी विश्वकर्मा पूजन दिनाच्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा। नमस्कार, जय विश्वकर्मा। आज 7 सप्टेंबर रविवार या रोजी अमृतलाट या ठिकाणी श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी सद्भावना ज्योतीचं प्रस्थान करण्यासाठी सर्व कोल्हापूर जिल्हा तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून पदाधिकारी समाज बांधव उपस्थित आहेत। सर्वप्रथम या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो, कारण आपला वेळ, पैसा हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी एक दाखवलेली एक प्रतिमा, एक भावना आणि प्रेम या आपल्या सगळ्या कार्यातून यामध्ये उमटणार आहे। आव्हान मी या पद्धतीनं करेन की अशाच पद्धतीचं योगदान आपल्या समाजामध्ये प्रत्येकानं थोडं देणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्याला एकरूपता, एक ताकद आणि समाजाच्या प्रगतीसाठी एक चांगल्या गोष्टी या समाजात घडून येतील। आणि याचं प्रतीक म्हणून ही ज्योत या शिरसंगी कालिका मंदिरपासून ही वेरूळपर्यंत जाते। वेरूळचं आणि कालिका देवीचं शिरसंगीचं महत्त्व फार मोठं आहे आणि हे जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित असणं, त्या प्रत्येक ठिकाणी आपण भेट देणं हे प्रत्येक समाज बांधवाचं कर्तव्य आहे। त्यामुळं येणाऱ्या सगळ्याच कार्यक्रमाला सगळ्याच समाज बांधवांनी तितक्याच ताकदीनं कुठेही कार्यक्रम असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि ही भावना मनात ठेवून सगळ्यांनी पुढच्या कार्याला सगळ्यांनी मदत करावी, एकत्र यावं आणि संघटनेचं बळ वाढवावं असं मी जाहीर आवाहन या ठिकाणी करतो। प्रत्येक मार्गावरून ज्योत जाणार आहे, त्या प्रत्येक मार्गावरती सगळ्यांनी स्वागत करून त्या ज्योतीचं देवीच्या रूपात दर्शन घ्यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।